का साथ निभाता चला गया। केवळ राजकारणाने भारावून गेलेले लोक जेव्हा समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, संस्कृती याकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा ज्या अपेक्षेने राजकारण करतात त्या प्रमाणात त्यांना यश मिळत नाही. त्यासाठी राजकीय शक्ती निर्माण करण्यासाठी गैरराजकीय मुळे मजबूत असावी लागतात. ज्यांना याची सांगड घालता आली ते लोक सत्ता भोगत आहेत. सामाजिक चेतनेचा अभाव असलेला वर्ग कधीही आपल्या समाजाचे उत्थान करू शकत नाही. परंतु बहुजन समाजामध्ये काही असे लोक आहेत ज्यांनी आपल्या परिस्थितीवर मात करून आपले आणि समाजाचे हित साधले. बाबूराव झाडे हे त्यापैकी एक आहेत. होय, बाबूराव अर्थात भिवा लहानूजी झाडे, ज्यांनी स्वबळावर, स्वविश्वासावर 55 वर्षापूर्वी शिक्षणाचे लावलेले रोपटे आज विशाल वृक्षात परिवर्तित झालेले आहे. आपल्या यशाला नम्रपणे पचवत ते जेव्हा आपल्याशी चर्चा करतात तेव्हा शिक्षण संचालकाबरोबर त्यांच्यातला सामाजिक कार्यकर्ता स्पष्ट जाणवतो. म्हणूनच भिवाचा बाबूराव झाडे बनतो. जन्मतःच डाव्या पायाचे ऑपरेशन झाले. त्याच्यामुळे एक पाय लहान आणि बारीक आहे आणि मी चालताना लंगडत चालतो. आई वडील, वडिलांचं नाव लहानूजी, आईचं नाव झिंगूबाई. वडील अशिक्षित, कधीच शाळेत गेले नाही. आई देखील अशिक्षित. माझे वडील आपल्या आईवडिलाला एकटेच होते. माझा जन्म झाला तेव्हा 2 एकर जमीन आजोबांकडे होती. आजी आणि आई शेतमजुरी करून पोट भरत होते. डावा पाय अधू असल्यामुळे छोटा भिवा लंगडत लंगडत शाळेत जात होता. शाळेतील मुलं भिवाला लंगडा म्हणून चिडवीत होते. शरीराला निसर्गतः व्यंग येणे यात व्यक्तीचा काय दोष. भिवा मॅट्रिकला चांगल्या गुणांनी पास झाला. ते वर्ष होते 1956चे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, आणि ही परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आजोबा आणि वडिलांना कष्टाशिवाय पर्याय नव्हता. परंतु कष्ट करून किती करणार. किती कष्ट केले तरी गाठीला काही उरत नव्हते. म्हणून आजोबांनी कापसाचा व्यापार सुरू केला. मेहनत आणि प्रामाणिकतेच्या बळावर धंदा व्यवस्थित चालला. आजोबांचा कापसाचा व्यापार होता. हळूहळू त्या व्यापारात त्यांना पैसे मिळायला लागले आणि त्यांनी जमीन घेणं सुरू केलं. मी जेव्हा मॅट्रिक पास झालो तेव्हा 100 एकर जमीन माझ्या आजोबाजवळ होती. भिवा मॅट्रिक झाल्यानंतर पुढे शिकू इच्छित होता. आजोबा सुद्धा शिकवण्याच्या मानसिकतेचे होते. शिक्षणानेच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो या मताचे ते होते. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा जो संदेश दिला होता तो घराघरात पोहोचला होता. अशिक्षित आईवडील उपाशी राहून मुलांना शिकवित होती. भिवाच्या आजोबांनी भिवाला पुढच्या शिक्षणासाठी नागपूरला पाठविलं. उमरेडला कॉलेज नसल्यामुळे मी नागपूरला कॉलेज शिकायला आलो. सिटी कॉलेजला मॉर्निंग शीटमध्ये नाव टाकलं आणि शासकीय नोकरी मिळाल्यामुळे मी दुपारी शासकीय नोकरी करू लागलो. व्यक्तीनं लहान स्वप्न बघू नये. छोटी स्वप्ने पाहणे गुन्हा आहे. मनात मोठे उद्दिष्ट असले की व्यक्ती त्या प्रमाणात कष्ट उपसण्याचा प्रयत्न करतो. वन विभागात भिवाला लागलेली टायपिस्टची नोकरी समाधान देत नव्हती. आपले आयुष्य असेच कारकुनी करण्यात जाईल म्हणून अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी अखेर भिवाने राजीनामा दिला. स्टेनोग्राफर आणि टायपिस्ट म्हणून वन विभागात 1.5 वर्ष नोकरी केल्यानंतर
1958 साली MP-मध्ये रिव्याला माझी बदली झाली आणि त्याच्यामुळे मी नोकरीचा राजीनामा देऊन माझं शिक्षण कंटिन्यू केलं. नोकरी सोडून शिक्षण घेतल्याचा बाबूराव झाडे यांना चांगलाच फायदा झाला. वडील आजोबांची व्यावसायिक परंपरा नागपूरला येऊन त्यांनी चालवली. स्टेनोटायपिस्टच्या नोकरीतून केलेली बचत उपयोगात आली. विदर्भ कमर्शियल स्कूलच्या माध्यमातून जीवनाला चांगले वळण मिळाले. 1959 साली टायपिंग शाळा सुरू केली. विदर्भ कमर्शियल स्कूल गांधीबागला 3 टाईपरायटर घेऊन ही शाळा सुरू केली. 1 वर्षात 6 टाईपरायटर झाले आणि त्या टायपिंग शाळेमध्ये चांगली कमाई व्हायला लागली. त्या काळी दिवसाला 150-200 रुपये मिळू लागले. 2 वर्षात 6 टायपिंगच्या मशिनी झाल्या. नागपुरात विदर्भ कमर्शियल स्कूलचे नाव झाले. यातूनच शिक्षण संस्था उघडण्याचे बळ मिळाले. बालपणचा मित्र शेषराव वानखेडे यांना सोबत घेऊन जीवन विकास एज्युकेशन संस्थेची निर्मिती केली. 1960 साली जीवन विकास एज्युकेशन सोसायटीची स्थापना जानेवारीमध्ये केली. मे 1960 साली माझं लग्न झालं. त्या दिवशी विदर्भ आंदोलनाचा कर्फ्यू होता नागपुरात. घोड्यावर आलेले सगळे जेलमध्ये बंद झाले, घोडे बंद झाले बघ्यामध्ये. आणि उमरेडला जाऊन मग आमची तिथे वरात निघाली उमरेडला. आणि नागपूरमध्ये कर्फ्यू असल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. आणि त्याच्यामुळं आमच्या लग्नाची मजा कुणालाही लुटता आली नाही. आणि 1 जुलै 1960 साली प्रतिभा हायस्कूल म्हणून शिरसपेठला 5व्या वर्गाचे 40 विद्यार्थी घेऊन मी शाळा सुरू केली. पुढे या प्रतिभा हायस्कूलचं नाव नवप्रतिभा हायस्कूल करण्यात आलं आणि पहिल्या दिवशी मुख्याध्यापक म्हणून मी त्या शाळेमध्ये काम करायला लागलो. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. पुढे या प्रतिभा हायस्कूलचं नाव नवप्रतिभा हायस्कूल करण्यात आलं आणि पहिल्या दिवशी मुख्याध्यापक म्हणून मी त्या शाळेमध्ये काम करायला लागलो. MA, BEd आणि LLBचे उच्च शिक्षण घेऊन बाबूराव झाडे यांनी आपल्या परिवाराला शिस्त लावली होती. घरात त्यांचा दरारा होता आणि आजही आहे. मुलांना सुद्धा उच्च शिक्षण देऊन शिस्तीत वाढविले. आमच्या वडिलांचं डिसिप्लिन किती पक्क होतं की आम्ही सिरसपेठला जुन्या घरी राहत होतो. आम्हाला पायी सिरसपेठवरून सक्करधरेच्या शाळेमध्ये धावत जावं लागत होतं. कारण काय होत होतं की ते शाळेत जाऊन गेटवर उभे राहायचे छडी घेऊन आणि जे लेट कमर असायचे त्यांना पनिशमेंट होत होती. आणि त्याच्यामध्ये मला सुद्धा 2-3दा तशी पनिशमेंट मिळाली. आणि त्यांचं ते डिसिप्लिन आजही आम्ही स्वतःमध्ये अंगीकारलेलं आहे आणि त्यांच्याच आदर्शावर आम्ही आमचं जीवन घडवत आहोत. तशी बाबूराव झाडे यांच्या परिवारातील सदस्य संख्या मोठी आहे. घरात ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांनी कुटुंबाचा भार समर्थपणे पेलला. आजही त्यांच्या परिवारातील सदस्यांवर लक्ष असते. आम्ही 4 भाऊ आणि 5 बहिणी. मी कुटुंबातला सगळ्यात मोठा. त्यातले आता 2 भावंड मरण पावले, 2 भावंड आता हयात आहे. त्यातला एक माझ्यापेक्षा लहान आहे. तो मुख्याध्यापक म्हणून माझ्या संस्थेतून रिटायर झाला. त्याचं नाव वसंत झाडे. बाबूराव झाडे यांनी केवळ शिक्षणातच आपले कर्तृत्व सिद्ध केले असे नाही. शेती आणि राजकारणात सुद्धा त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. युवा अवस्थेत युवक काँग्रेसचे काम त्यांनी सांभाळले. 1972 साली जिल्हा परिषदेचे तिकीट त्यांना मिळाले, परंतु ही निवडणूक झाडे हरले. मात्र निराश झाले नाहीत.
1979 साली जिल्हा परिषदची पुन्हा तिकीट मिळाली काँग्रेसची. मी ती निवडणूक जिंकली आणि जिल्हा परिषदमध्ये सदस्य म्हणून 1992पर्यंत मी काम केलं. मुख्याध्यापक, जिल्हा परिषद सदस्य आणि शेती अशा प्रकारे उद्योग करून मी माझ्या जीवनाची सुरुवात केली. शिक्षण संस्था चालविण्यासंदर्भात बाबूराव झाडे यांना त्या क्षेत्रातील बारकावे ज्ञात आहेत. 15 वर्षे झाडे यांनी नागपूर जिल्हा शिक्षण संस्था कार्याध्यक्षपदी कार्य केले आहे. विनोद गुळदे पाटील अध्यक्ष असताना त्यांच्यासोबत मला 15 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. भारताच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे मिस्टर डॉक्टर शेखावत यांच्यासोबत शिक्षण संस्था महामंडळामध्ये सुद्धा मला कार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून मला शिक्षणाच्या बाबतीमध्ये खडानखडा माहिती आणि त्या बाबतीमध्ये संपूर्ण ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे. 63 साली मिरची बाजारला एक इमारत बांधली आणि मुलांची शाळा इथे शिफ्ट केली. वडिलांनी 2 बिल्डिंगा तिथे विकत घेतल्या. त्या बिल्डिंगमध्ये ह्या शाळा भरायला लागल्या. शेषराव वानखेडे याचं जे मूळ गाव होतं दहेगाव जोशी, त्या ठिकाणी एक नवीन हायस्कूल उभं केलं, नवप्रतिभा हायस्कूल म्हणून. ते हायस्कूल आज हयात आहे. तिथेही 450 विद्यार्थी आहेत. दुसऱ्या हायस्कूलची स्थापना 1970 साली दहेगाव जोशी तालुका पारशिवनी येथे करण्यात आली आणि ते आज सुरू आहे. 1985 साली गोठणगाव येथे भगवान पाटील रडके, ते माझे लहानपणचे मित्र होते, त्यांच्या गावाला एक हायस्कूल सुरू केलं. त्या हायस्कूलचं नाव नवप्रतिभा हायस्कूल. नवीन बिल्डिंग तिथे बांधलेली आहे. 250-300 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. 1986 साली चाचेरला एक हायस्कूल सुरू केलं. त्या हायस्कूलसाठी वैद्यांनी 1 एकर जागा डोनेशनवर दिल्यामुळे दत्तात्रय हायस्कूल त्या शाळेचं नाव ठेवलं. आजही ती शाळा आहे. सुरेशबाबू देवतळे हे शिक्षण मंत्री झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकारणात काम करत होतो. त्यांच्या गावाला एक हायस्कूल सुरू केलं. कैलासवासी बळरामजी देवतळे हायस्कूल त्या शाळेचं नाव ठेवलं. त्याच्यानंतर उमरेड तालुक्यामध्ये आपतूरला 1986 साली नवप्रतिभा हायस्कूल सुरू केलं. अशा रीतीने ग्रामीण भागामध्ये 6 हायस्कूल्स. उमरेड येथे इंग्लिश मीडियमचं मधुबन कॉन्व्हेंट सुरू केलं. त्यानंतर 1985 साली नवप्रतिभा DED कॉलेज नागपुरात सुरू केलं. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना बाबूराव झाडे यांचा अनेक बुद्धिजीवी लोकांशी संबंध आला. प्रत्येकांशी प्रेम आणि मैत्रीपूर्ण व्यवहार त्यांनी केला. त्याचबरोबर हवी ती मदत त्यांनी केली. या भागातून श्रीमान शिक्षण महर्षी श्री झाडेसाहेब जिल्हा परिषदेवर निवडून आले आणि त्यांनी विशेष काळजी घेऊन या गावात 8 ते 10 अशी शाळा सुरुवातीला सुरू केली. त्यानंतर शिक्षणाची या ठिकाणी प्रगती होत जाऊन बरेच मुले या ठिकाणून शिक्षण घेऊन गेलेत आणि ते आपला चांगल्या तऱ्हेनं विकास करू लागले आहेत. उनके साथ में बहुत साल से काम कर रहा हूँ और साथ में उनका जो अनुभव है शिक्षण संस्था के बारे में, उस अनुभव का भी कुछ हमें जो ज़रूरत लगी उसका भी इस्तेमाल किया और हम संस्था लेके चल रहे हैं. उनके काम करने की एक अलग सा ढंग है, संयम भी है. एका ग्रामीण भागातनं ज्यांनी आपलं जीवन काढलं आणि एक शिक्षण क्षेत्रात मोठं कार्य केलं, हे त्यांच्याही स्वप्नात नव्हतं की जे त्यांच्या अविरत प्रयत्नातनं घडून आलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या विचाराची झेप ही सामान्य माणसांपेक्षा वेगळी असते. तेव्हा
त्यांच्या कर्तृत्वाचा मलाही हेवा वाटतो. मला अभिमान आहे की अशा माणसांबरोबर मला गेल्या 30-35 वर्षापासून राहण्याचा संबंध आला. जीवन विकास संस्थेने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर योग्य संस्कार सुद्धा दिले. त्यांच्या या संस्कारामागे झाडे सरांचा विकासात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे. शेकडो शिक्षक आणि हजारो शिक्षक त्यांच्या जीवनाच्या कसोटीत पात्र ठरले आहेत. त्यांचा विकासात्मक दृष्टिकोन या संस्थेविषयी त्यांनी जो बाळगला, त्या दृष्टिकोनातून त्यांनी या संस्थेला ज्या पद्धतीने विकसित केलं की आज नागपूर जिल्ह्यामध्ये जीवन विकास एज्युकेशन सोसायटी अग्रेसर आहेत. या संस्थेतून अध्यापक विद्यालयातून बनलेल्या शिक्षकांपैकी 12 शिक्षकांना आजपर्यंत आदर्श शिक्षकांचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने प्रदान केलेला आहे आणि 3 शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षकांचा पुरस्कारसुद्धा राष्ट्रपतीच्या हाती प्राप्त झालेला आहे. त्यांनी नुसतं विद्यार्थ्यांकडेच लक्ष दिलं नाही, तर शाळेतील जे शिक्षक जे आम्हाला शिकवायचे त्यांचा ते एक वेगळा क्लास घ्यायचे. गरीब विद्यार्थ्यांना घडवायचं, बनवायचं, शिकवायचं, मार्गदर्शन करायचं. एक उत्कृष्ट टीचर म्हणून नाही, तर एक चांगले पालक म्हणून सुद्धा, एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे, घडवलेलं आहे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे, घडवलेलं आहे. आदरणीय श्रीमान बाबूरावजी झाडे सर यांचं वारंवार वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. ते अगदी भक्कम पाठिंबा त्यांचा आमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळेच आम्ही दरवर्षी टप्प्याटप्प्यानं प्रगती करतो या सायन्समध्ये. जीवन विकास एज्युकेशन संस्था 1960 पासून या ठिकाणी सुरू झाल्यानंतर आज जवळजवळ तिचा एक वटवृक्ष झालेला आहे आणि त्यामागे सर्व जे श्रेय जे आहे ते आमचे कार्याध्यक्ष आदरणीय बाबूरावजी झाडे यांना आहे. बाबूरावजी झाडे माझे एक 47-48 पासून मित्र आहेत. त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये लहान मोठ्या मी त्यांच्या राहतो. ते सुद्धा माझ्या कार्यक्रमात वेळोवेळी नेहमी येतात. बाबूराव झाडे यांना शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे इतक्या शाळांची स्थापना केल्यानंतरही फळा आणि खडूचे जे नाते आहे ते त्यांनी कायम ठेवले. विद्यार्थी घडवण्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते, म्हणून त्यांना आयुष्यभर शिकवले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या देशामध्ये आणि विशेषतः नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये हायस्कूलच्या शिक्षणाची सोय नव्हती. त्यावेळेला 1970 सालापासून तालुका प्लेस सोडून तालुक्यातल्या अशा गावी की ज्या ठिकाणी मुलींना शिक्षण घेणं शक्य नव्हतं, अशा ठिकाणी हायस्कूल सुरू करून मुलींच्या शिक्षणाची सोय करून दिली. बाबूराव झाडे यांनी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यासाठी त्यांनी मुलींची स्वतंत्र शाळा उघडली. झाडे यांनी त्यांच्या पत्नीला MA पर्यंत शिकवलं. मी फक्त नॉन मॅट्रिक होते. ते नॉन मॅट्रिक म्हणजे व्हिक्टोरिया क्रॉस होता. मला एकाही विषयात पास नव्हती झाली. लग्न झाल्यानंतर मग मॅट्रिकची परीक्षा दिली. त्याच्यानंतर पूर्ण एज्युकेशन मी हळूहळू 20-22 वर्ष शिक्षण केलं. BA केल्यानंतर मला वाटतं माझे 3 मुलं झाले होते. माझे मुलं पुढे गेले. त्याच्यानंतर BEdला ॲडमिशन घेतली. BA झाल्यानंतर MAला बसली. सेकंड इयरला फक्त एक विषय राहिला होता माझा MAचा. म्हटलं मला आता शिकायचं नाही आहे, आणि म्हणून मी त्यावेळेला मग ते माझं MAचं वर्ष सोडून दिलं आणि आमचा हा संसाराचा गाडा आपला सुरू राहिला. ते आमचे पालकही आहेत, शिक्षकही आहेत. संस्थेमध्ये सुद्धा त्यांच्यासोबत काम करतो. त्यांनी जी आमच्यावर छाप टाकलेली आहे किंवा काम कसं करायचं हा संपूर्ण अनुभव आमच्या पाठीशी आहे. त्यांची जी इच्छा होती की आमच्या घरून कोणीतरी एक तांत्रिक क्षेत्रात जायला पाहिजे, त्याकरता त्यांनी माझी निवड केली. याच्याकरता मला खूप आनंद होतो. त्यांची शिस्त आणि त्यांचं जे समर्पण शैक्षणिक क्षेत्रात आहे ते फार अमूल्य आहे. आमच्या डॅडींची पण आधीची इच्छा होती की घरून कोणीतरी देशसेवेसाठी गेलं पाहिजे. त्या इराद्याने मी पण माझ्या मोठ्या मुलीला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षणाकरता टाकलेलं आहे.
मला मोठे होऊन आर्मीत जायचं आहे आणि मी आर्मीत मोठी ऑफिसर बनीन. जय हिंद, जय प्रहार. आमची आई मरण पावली तेव्हा आमचे बहीण भाऊ सगळे लहान लहान होते. यांनी भाऊनी सगळ्यांचा सांभाळ केला. सगळ्या बहिणींचे पण लग्न जमवले. यांनी पुष्कळ केलं बहीण भावाईसाठी. आता पण करतच आहेत. केवळ त्यांनी आपल्या कुटुंबाचाच विचार केला नाही तर समाजाचा विचार केल्यामुळे आज या आमच्या संस्थेमध्ये 250 ते 300 कर्मचारी कार्यरत आहेत. आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा शिस्त त्यांनी लावलेली आहे. सासरी शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक वातावरण असल्यामुळे मी समोर BA 4 विषयामध्ये माझं MA झालेलं आहे. B.Ed केलेलं आहे मी आणि सध्या माझं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये MA सुरू आहे. शिक्षणामागे डॅडींचा खूप मोलाचं मार्गदर्शन आहे आणि सहकार्य आहे. त्याच्यामुळे मी एवढं शिकू शकली. मुलांना हे शिक्षण घेऊ द्या. त्यांची इच्छा आहे तर त्यांना हे एज्युकेशन द्या, आहे त्यांची इच्छा आहे. आज मुलं खुशीने IT हा सब्जेक्ट शिकत आहे. काही त्रुटी आहे ती ताबडतोब पूर्ण करतात की विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्याच्यात व्हायला नको. त्यांच्यामध्ये ही एक अशी क्वालिटी आहे जी नेहमी फोकसमध्ये देते, आहे विजन. मला एक चान्स आला फॉरेनला शिकायला जायचा. त्यांनी मला बॅकअप केले. त्यानंतर त्यांच्या आत्मविश्वासामुळे मी ती एक्झाम पास केली आणि मी आता अब्रॉडला जातो आहे. आणि मला हे प्राऊड फील होतं की ते माझे आजोबा आहे. डॅडी खूप ऑप्टिमिस्टिक आहेत आणि ते आम्हाला नेहमी एनकरेज करत असतात. तर माझा दादा असो की आम्ही असो, आम्ही सगळ्या नातवांना ते एनकरेज करत असतात. मी शिक्षणात काही जास्त रुची नसली जरी माझी, तरी त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले आणि माझ्या हट्ट केल्यामुळे त्यांनी माझी एक हट हे पूर्ण केली की आज मला एक मल्टीनॅशनल कंपनीचे ओनर बनवलं आहे त्यांनी. शिक्षणाचे महत्त्व जाणून गावागावात बाबूराव झाडे यांनी असंख्य शाळांची निर्मिती केली. वर्तमान जगत असताना भविष्याचा अंदाज बांधावा लागतो. त्याप्रमाणे मराठी शाळेबरोबर इंग्रजी शाळा देखील सुरू केली. 2002 साली उमरेड येथे इंग्लिश मीडियमचं मधुबन कॉन्व्हेंट सुरू केलं. वडिलांच्या नावाने त्या संकुलचं लहानूजी झाडे सायकलिंग संकुल आणि मधुबन कॉन्व्हेंट सुरू केलं. तिथे आज 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक चांगलीशी इमारत तिथे तयार केलेली आहे. When I met him, I was so inspired from him. So, and when I heard about his vision to start a English medium school in rural areas and support the students, those who are belonging to the rural families which cannot support the children in studies and send them in the high cities. So I decided to join this school and support in some of the ways. And I'm so happy that I am a part of this institute. त्या समस्या सोडविण्यात सरकारला आजपर्यंत असफलताच आली आहे. NGOच्या माध्यमातून त्या सोडवाव्यात असा बाबूराव झाडे यांनी संकल्प केला आहे. गोरगरिबांच्या झोपडीतल्या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी केलं पाहिजे असा एक उद्देश मनात ठेवून NGOची स्थापना करावी अशा प्रकारची भावना माझ्या मनात आहे. आज माझं वय 76 वर्षाचं झालं. अजूनही मला असं वाटतं की या शिक्षण क्षेत्रासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांसाठी काहीतरी नवीन करून दाखवावं अशा प्रकारची उर्मी माझ्यात आहे. शिक्षण क्षेत्र, विशेषतः बाबूराव झाडे यांनी निर्माण केलेल्या शाळा त्यांचा प्राणवायू आहे. प्रचंड ऊर्जा त्यांना शाळेच्या प्रांगणात मिळते. आजही मी रोज 4 तास शाळेच्या प्रांगणामध्ये येऊन बसतो की मी विद्यार्थी आणि शिक्षक पाहिल्याशिवाय मला भूक लागत नाही. अशा रीतीने संपूर्ण माझं जीवन या शिक्षण क्षेत्रामध्ये मी वाहायला गेलो आहे. व्यक्ती शिक्षणाशिवाय जगू शकतो, परंतु त्याला ती दृष्टी मिळू शकत नाही ज्याद्वारे तो आपल्या एकूणच उत्थानाची दिशा निश्चित करू शकेल. शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलं जाते. शिक्षण जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि ज्याला आपलं जीवन यशस्वी करायचं असेल त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून माझी विद्यार्थ्यांना सांगणं आहे की चांगलं शिक्षण घ्या, चांगला अभ्यास करा आणि शिक्षणात पुढे जाऊन आपलं जीवन सुखी करा.